हाय, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवले नाश्त्यासाठी उत्तप्पे. मस्त त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची अशी बारीक चिरून टाकलेली आहे आणि मस्त असे खरपूस भाजून खूप छान लागतात. हे असं करून घेतलं पटापट. मस्त त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो असल्यामुळे ते काही जास्त पसरवायची गरज लागत नाही. थोडंसं पीठ थोडंसं पातळ केलं की ते आपल्या आपच पसरलं जातं. आणि मग त्याच्यानंतर पटापट ते करून घेतले, सगळ्यांना खायला दिले. एकदम मस्त झालेले, मस्त छान असे कुरकुरीत भाजून घेतलेले. मस्त मग नंतर ते झाल्यानंतर जेवणासाठी मस्त जाळीदार असा झालाय बघा, कसा मस्त जाळी सुटली त्याला. आणि मग असेच करून घेतले पटापट. साईडून थोडंसं तेल टाकलं, अगोदर तेल टाकलं नव्हतं त्याच्यावर, तव्यावर साईडून थोडंसं तेल टाकलं आणि हळूच असा हलवून घेतला थोडासा, म्हणजे निघतोय का बघितलं तर मस्तपैकी असा तो निघाला. आणि हळूच असा त्याला मग पलटी करून घेतला. मस्त हा पण छान झाला, एकदम मस्त जाळीदार आणि कुरकुरीत. आणि नंतर मग काय दुपारच्या जेवणाची तयारी, त्याच्यामध्ये आपण बनवले आहे स्पेशल अशी आपली, हे बघा खेकडे पकडून आणलेले होते मस्त असे, आणि ते मस्त साफ वगैरे केले आणि बारीक असे कुटून घेतले मस्त खलबत्त्यामध्ये. तुमच्याकडे कसे करता तुम्ही सांगा. आम्ही असे मस्त बारीक असे कुटून घेतो, एकदम ते बारके छोटे छोटे नांगे असतात ना त्याचे, ते असे बारीक कुटून घेतो आणि ते मधलं असतं ते तसंच ठेवतो. आणि ते असं कुटून झालं की मग एका ताटात काढून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते असं पाणी त्याचं गाळून घ्यायचं. आणि मग हे असे कालवण करताना काही व्हिडिओ केला नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट कालवण झाल्यानंतर दाखवते. हे असं मस्त आपलं कालवण रेडी झालेलं आहे खेकड्याचं. बघा कसं झालं, सांगा कमेंटमध्ये कसं झालं आहे ते, आणि तुम्ही कसं बनवता. आणि रेसिपी हवी असेल तरी कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते. आमच्याकडे असं बनवतात मस्त असं.